मी विजय काते, आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र। या मीरा भाईंदर शहरामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो सांगितलं होतं की गोमाताला राज्यमाताचा दर्जा दिलाय, परंतु ह्याच रस्त्यावरती गोमाता बघा रस्त्यावरती बेवारसमध्ये पडलेली आहे। हा आता तबेलाचा मालक इकडे आलेला आहे, इथे कंटिन्यू डंपरचं येणं जाणं आहे। उद्या जर डंपरने या गोमातेला कुणाला धडक दिली, या अपघात झाला तर याला जबाबदार कोण? हे अशा तबेला पाळणाऱ्या लोकांना का तुम्ही महानगरपालिका याच्यावरती कारवाई करत? या बेवारसमध्ये ह्या गाड्यांनी ते गायींना बैलांना इथं सोडून त्यांनी दिलेलं आहे। उद्या डंपरची मोठ्या प्रमाणामध्ये ये जा होते, उद्या ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण? या गोष्टीसाठी आता मनसेने आवाज उचललेला आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे जिवंत उदाहरण आहे बघा, वाहतूक कोंडी झालेली आहे। तो तबेलाच्या मालकाने असं त्यांना वारावेळी सोडलेला आहे। महानगरपालिकाचा ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्याच्याकडे आहे, अशा बेवारस पडलेल्या ह्या सगळ्या जनावरांना ते उचलून घेऊन त्याच्यावरती कारवाई केली जाते, दंड दिला जातो, पण तरी महानगरपालिका गप्प का? तुम्ही आता जिवंत परिस्थिती बघू शकता। नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र मनसेना। तुम्ही बघत असाल या ठिकाणी गायी या ठिकाणी आहेत। रोडवर कशा परिस्थितीत बघा, गाडी त्यांच्या आजूबाजूने जाते, कुणाचं लक्ष नाही। मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे एक डिपार्टमेंट याच्यावर काम करते, याच्यावर नेमणूक कॉन्ट्रॅक्टर पण नेमणूक झालं आहे। तर तरी असून सुद्धा या ठिकाणी गोमाता म्हणजे आपण त्याला एक दर्जा दिलेला आहे। आपले सन्माननीय मुख्यमंत्री साहेब होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना गोमाताचा दर्जा दिला जातो आहे। त्याची विटंबना बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा कसा भोंगळ कारभार आणि कुठल्या अधिकाऱ्यांचं त्याच्यावर लक्ष नाही आहे। दिवसेंदिवस याची परिस्थिती फार वाईट खरं। फक्त पेपरवर मीरा भाईंदरचे फक्त जे योजना असतील किंवा गायी संदर्भात जे माताचे दर्जा दिलेला फक्त कागदावरच आहे, ज्वलंत उदाहरण तुमच्यासमोर दिसतंय। मला वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे। ज्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेत ते कुणाला कॉन्ट्रॅक्ट मिळाले, ते कार्यरत आहेत का, त्यांच्यावर आपले अधिकारी त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत का, ह्याच्यावर पण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतंय। धन्यवाद। याच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे ही महाराष्ट्र